मित्रांनो, आपण ज्या नंदीला आपण मंदिरामध्ये पुजतो त्या नंदीला कशा पद्धतीने हे शेतकरी बांधव राबवण्याचं काम करत आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा. मित्रांनो, मला ऊसतोडी शेतकरी बांधवांना एकच सांगायचंय. मित्रांनो, बैलगाडी तुम्ही थोडी कमी भरा, कारण त्या बैलाला काय बोलता येत नाही, त्याला काही तक्रार करता येत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही ओझं त्यावर टाकताल का मित्रांनो, त्याला ओझं टाकल्यानंतर त्याची मान झुकते, त्याचा श्वास अडकतो, त्याचे पाय थरथरतात, तरीही तो ओझं ओढत राहतो, कारण त्याला तुमच्यावर विश्वास आहे, तो तुमच्यावर विश्वास ठेवतो म्हणून. आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यावर कितीही ओझं टाकताल, त्यामुळे तो अशक्त बनतो. शेवटी तो बिना कामाचा झाला ना, तुम्ही त्याला कत्तलीसाठी कत्तलखान्यात देऊन टाकता. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळं त्याची थोडीशी जाणीव ठेवा, थोडीशी माणुसकी असल्यासारखं जर तुम्ही त्याला दाखवलं तर एखाद्याचा जीव वाचू शकतो. बैल हा आपल्या शेतातील सहकारी आहे असं त्याच्याबरोबर वागा. तुम्ही तुमच्या स्वार्थापायी, तुम्ही तुमच्या पैशापायी त्याला राबवताय. कृपया माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, अशा गोष्टी करू नका.